नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला मी तुम्हाला काल सांगितलंच होतं की जी काजू आंब्याची आपण दारू बनवलेली आहे ती आपण जमिनीमध्ये पुरून घातली होती। तर मित्रांनो, ती आज आपण काढायची आहे आणि ती टेस्ट करायची आहे। तर आता मी जाऊन ती काढून आता आपण टेस्ट करून पाहू काय होतं, तिच्यात अल्कोहोल प्राप्त झाले आहेत की नाही। नंतर आपल्याला ते काय होईल ते नंतर बघूच। पण मित्रांनो, आता आपण जाऊया आणि ती दारू जी बनवलेली आहे ती आपण लगेच तिथून काढूया। तर मित्रांनो, नेमकी काय होते ते पाहू। आता आपण त्या जागेवर आलो आहोत ज्या ठिकाणी आपण बाटली पुरून घातली होती। तर आता आपण खोदकाम करून बाटली काढून घेऊ। तर मित्रांनो, आता आपण टेस्ट करून पाहू नेमकी काय होतं ते। खूप कसं तरी वाटतंय मला तर मग पाहू टेस्ट करून। तर मित्रांनो, आता आपण हा रस जो आहे तो गाळून घेऊ, नंतर आपण टेस्ट करू। तर मित्रांनो, आता याला किती 4 दिवस झाले आहेत आणि ज्या दिवशी बाटली ठेवली होती तो दिवस घालून 5 दिवस झालेले आहेत। तर आता याची आपण टेस्ट घेऊ, कसं होतं काय ते पाहूया। मित्रांनो, खूप गॅस धरला होता। नेमकी काय होईल जर पोटात स्फोटबीट झाला तर पोटच फुटून जाईल। तर पाहूया, आता टेस्ट घेऊन आधी गाळून घेऊ। तर मित्रांनो, आता एवढा ग्लास भरलेला आहे। तर मी आधी एकदम थोडीच टेस्ट करून पाहतो। एकदम कसं तरी वाटतंय, म्हणजे उलटी व्हायला जोग होतंय। त्याच्यामुळे आता काय होईल सांगता नाही येणार। त्याच्यामुळे आता तुम्हाला मी दाखवतो नेमकी कसं दुधाच्या वाणी दिसतंय। तर मित्रांनो, आता थोडं टेस्ट करू, जास्त तर नाही, मला तर कसं तरी होतंय, पण थोडी टेस्ट घेऊन पाहू। कारण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी टेस्ट घेणार आहे। चला आपण लगेच आता पिऊन बघू थोडं। माझ्याकडून नाही होणार, खूप म्हणजे खूप थोडंच पिलं, खूप कसं तरी झालंय मला। जर एवढा ग्लास जर एखाद्याने पेदला तर तो 2 ते 3 दिवस उठणार पण नाही। खूप कसं तरी झालंय मित्रांनो। हे पहा, त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप पॉवर आलेला आहे। खूप जर 4 दिवसामध्ये एवढा पॉवर आला आहे तर मित्रांनो, तुम्ही समजून जाऊ शकता। जर काजू आंब्याची दारू एखाद्याने पेदली बनवून, तर मित्रांनो, खूप अशी दारू कुठंच भेटणार नाही पॉवरची। जर देशीमध्ये 35% अल्कोहोल असेल तर याच्यामध्ये 50-60% अल्कोहोल राहू शकते। त्याच्यामुळे मित्रांनो, एखादा जर दारू पिणार खूपच असला, त्याला ही दारू एकदम पसंत असेल। कारण आम्ही थोडीसुद्धा दारू पित नाही, त्याच्यामुळं आपल्याला ते सांगता येणार नाही। पण खूप ठणका दिला, म्हणजे मला खूप कसं तरी होत गेलं पोटामध्ये। तर मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।